राज्यातील बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे। 5 किंवा 6 नोव्हेंबरला राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समिती तसेच 247 नगर परिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर होईल। 3 किंवा 4 डिसेंबर रोजी नगर परिषद नगरपंचायतीसाठी मतदान तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 8 किंवा 9 डिसेंबर रोजी मतदान होईल। तर या दोन्हींची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होईल अशी शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून जवळपास सर्व तयारी झाली आहे। महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय योजना आखली आहे। राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडून आढावा घेतलाय। राज्य सरकारने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे। राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात घेण्याची तयारी केली आहे। पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका होतील। पहिल्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, तर दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होईल। 11 जानेवारी 2026 पूर्वी राज्यातील सर्व निवडणुकीचा कार्यक्रम संपलेला असेल असं आयोगातील सूत्रांचं म्हणणं आहे। मुंबई प्रतिनिधी, मराठी यस न्यूज।